विशेष कथा मराठीवर आपले स्वागत आहे. भोळा ब्राह्मण आणि ठग. सत्य आपल्या डोळ्यासमोर असलं तरी कधी कधी दुसऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून माणूस स्वतःला फसवून घेतो. फार वर्षापूर्वी एका शांत गावात वेदशास्त्राचा अभ्यास करणारा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या प्रामाणिकपणाची आणि साधेपणाची चर्चा आसपासच्या गावातही होत असे. लोक त्याच्यावर इतका विश्वास ठेवत की कोणतेही धार्मिक कार्य असले की त्यालाच प्रथम बोलावले जाई. एकदा शेजारच्या गावातील एका श्रीमंत गृहस्थाने मोठा यज्ञ आयोजित केला. अनेक दिवस चाललेल्या त्या यज्ञानंतर तो अत्यंत प्रसन्न झाला. ब्राह्मणाच्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्याने भेट म्हणून त्याला एक तगडा निरोगी बकरा दिला. ब्राह्मणाने नम्रपणे ती भेट स्वीकारली. बकरा चंचल असल्यामुळे दोरीने नेणे कठीण जात होते. शेवटी त्याने तो आपल्या खांद्यावर उचलला आणि घराच्या दिशेने निघाला. त्याच रस्त्यावर 3 चलाख ठग उभे होते. त्यांच्या नजरेत बकरा भरला. तो चोरायचा, पण ताकदीने नाही तर बुद्धीने, असा त्यांचा विचार ठरला. पहिला ठग रस्त्याच्या कडेला उभा राहिला. ब्राह्मण जवळ येताच तो आश्चर्याने म्हणाला, "पंडितजी, इतके विद्वान असूनही खांद्यावर कुत्रा घेऊन फिरता, लोक काय म्हणतील?" ब्राह्मण हसला. "अरे मूर्खा, हा कुत्रा नाही, बकरा आहे." ठगाने खोटे आश्चर्य दाखवत मान हलवली. "माझी चूक असेल, पण मला तर कुत्राच दिसतोय." ब्राह्मण पुढे निघाला. थोड्या अंतरावर दुसरा ठग भेटला. त्यानेही तेच म्हटले, "पंडितजी, उच्च कुलातील व्यक्तीने खांद्यावर कुत्रा घेऊन जाणे शोभत नाही." यावेळी ब्राह्मणाच्या मनात क्षणभर शंका आली. 2 माणसं एकच गोष्ट का म्हणत आहेत? तरीही त्याने स्वतःला समजावले आणि पुढे चालू लागला. आता तिसरा ठग समोर आला. तो तर मोठ्याने हसत म्हणाला, "अहो पंडितजी, हा कुत्रा विकत घेतला का की कोणी भेट दिला?" 3 वेगवेगळ्या लोकांनी एकच गोष्ट सांगितल्यामुळे ब्राह्मणाचा आत्मविश्वास ढळला. त्याने पुन्हा बकऱ्याकडे पाहिले. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, कदाचित माझ्याच डोळ्यांना भ्रम झाला असेल. संशयाने त्याचे विवेक झाकले. त्याने बकरा रस्त्याच्या कडेला सोडला आणि घाईघाईने तिथून निघून गेला. ब्राह्मण नजरेआड होताच 3 ठग बाहेर आले. त्यांनी मोठ्याने हसत बकरा पकडला आणि आपली योजना यशस्वी झाल्याचा आनंद साजरा केला. बोध: कधी कधी एकच गोष्ट वारंवार ऐकली की ते खरं वाटू लागतं. म्हणून दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा आपल्या ज्ञानावर, विवेकावर आणि प्रत्यक्ष सत्यावर विश्वास ठेवणे अधिक महत्वाचे असते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशा एक नवीन कथेसह.